बापरे, केवढा हा पसारा. नाही पण यातनं काय हाती लागणार आहे आपल्या? हं? प्रयत्न करत राहणं हे आपल्या हातात आहे हलके. काही नाही काहीतरी हाती लागणार. मी तुला सांगतो, या प्रयत्नाने आपल्याला हवा असलेला पासवर्ड मिळणार. आम्ही हा सगळा पसारा उपसणार आहोत. हम्म. हा. मधू काका ती लिस्ट बघू. मला ना 2-3 असतील असं वाटतं बघ. बघू. कसली लिस्ट? अगं म्हणजे संभाव्य पासवर्डची लिस्ट. फॉर एक्झाम्पल शतावरी. शतावरी का? अगं आजोबा आयुर्वेदाचार्य होते ना, मग त्यातलं कदाचित असेल, कोणाच ठाऊक. हं? अरे दे ना इकडे, मला पण बघू दे. मोहन दे ना. दे ना. अरे सोड. दुल्हन वही जो पिया मन भाए, जो जीता वही सिकंदर, मैं तुलसी तेरे आंगन की, सत्ते पे सत्ता. अगं काय ही सिनेमाची नावं वाचलीस तू? मग काय करणार, तो चालता बोलता सीसीटीव्ही फिरत असतो ना इकडे, म्हणजे संभाव्य पासवर्ड आपण शोधून काढायचा आणि फायदा दुसऱ्यांना. हो खरंच की ग. तसं पाहायला गेलं ना, तर आपल्याला काही काम करायलाच नको. ती इथे तिथे नेहमीच घुटमळत असते. हो ना, आणि सगळ्या न्यूज वर पर्यंत पोहोचतात. मधू काका हं? तो माणूस भेटला का तुला? कुठला रे? अरे तो रे बाबांचा मित्र, तो पासवर्ड देणार होता काहीतरी. हा? हो हो हो, तो ना ते पटवर्धन नाही का ते? आता त्यांना कलिंगड खूप आवडतात. हा हो. बरोबर आलं का लक्षात मधू काका? कलिंगड खाणारा पटवर्धन, बाबांचा मित्र. त्याला भेटायला कोण जाणार आहे? मोहन तू? नाही, मला क्लास आहे, मला नाही जमणार. अरे, असं काय एवढं महत्व? बरं तू रे? नाही हं? मला नाही जाता येणार. मला आता दुकानात जायचंय. ऑर्डर केलेला माल यायचंय, डिलिव्हरी घ्यायची आहे मला. हा, मी नाही. असं काय? मग इथं एक काम कर, तू जा. नाही नाही, आम्हाला पण नाही जमणार, खूप काम आहेत घरात. अरे तुम्हाला कळत नाही का किती महत्वाचं काम आहे? पासवर्ड मिळणार आहे आपल्याला, पासवर्ड. मी त्याला इथे जवळच भेटायला बोलवलंय. कोणीतरी ते गेलं पाहिजे ना. अरे तो उभा राहील, वाढ कळत कसं नाही तुम्हाला? तुम्ही काय बोलताय ना, मला काही कळत नाहीये. 2 मिनिटं थांब, सगळं कळेल. असेच छोटे छोटे प्रयत्न करत राहा आणि तिच्या मनावर चांगलं बिंबवत राहा. आत्या, पण तुम्हाला खरं सांगू, मी गिवअपच केलं होतं. मला वाटलंच नव्हतं ईशामध्ये इतक्या लवकर बदल होईल. अगं हा बदल नाहीये, हे तू पेरलंयस ईशात. आणि म्हणतात ना, जे पेराल ते उगवेल. हो ते खरं आहे, पण मला असं वाटलं होतं की आता सगळं संपलं. ईशा माझ्यापासून कायमची दुरावणार. ती ताईकडून इतक्या पटकन सगळं शिकवत होती ना की मला घाबरायलाच झालं. लहान मुलांमध्ये ना सगळं पटापट शिकून घेण्याची ताकद असते. सगळ्या गोष्टी अशा चटकन आत्मसात करतात. म्हणजे आपण त्यांना जे काही सांगू ना, ते लगेचच त्याचं अनुकरण करतात. आता म्हणजे बना, चॉकलेट म्हणा किंवा आईस्क्रीम किंवा खेळणी, हे असल्या आमिषांना पटकन भुलतात ते. पण तरी देखील संस्कार मात्र कायम राहतात. त्यामुळे तू लहानपणापासून तिच्यावर काय केलेस ते संस्कार, पण तरी देखील संस्कार जिंकतात मानसी.
हे लक्षात ठेव. आपल्यावर झालेले संस्कार आपण कधीही विसरत नाही. अगं, तू ईशाला पहिल्या दिवसापासून ओळखते. ती कशी वागते, काय विचार करते, हे सगळं तुला माहित आहे. मी ते सतत डोक्यात ठेवायचा प्रयत्न करते, पण तरी भीती वाटते आत्या. अगं, खरंच नको घाबरूस तू. हे बघ, आपण सगळे जर एकत्र आलो ना, तर मोनिकाला धडा शिकवणं सहज शक्य आपल्याला. ते सुद्धा नकोसं वाटतं आत्या. अहो, माझीच मोठी बहीण ती, तिच्याबद्दल असा विचार करायचा म्हणजे त्रास होतो हो. कोणाची तरी बहीण आहे, कोणाची तरी नात आहे, कोणाची तरी मुलगी आहे, कोणाची तरी सून आहे. आपण नेहमी फक्त याच गोष्टींचा विचार करत राहिलो आणि अडकून पडलो. पण तिने मात्र आपला डाव साधला. विक्रांत या मधल्या काळात ज्या अवस्थेतनं गेले, त्या सगळ्या गोष्टी डिलीट करता याव्यात असं वाटतं. मनातून आणि आठवणीतून सुद्धा. मी प्रयत्न करीन आत्या, ते सगळं आठवणीतून डिलीट करण्याचा. मग असाच प्रयत्न नवीन सुंदर आठवणी निर्माण करण्याचा कर. तू ईशाची जबाबदारी घे, मी मोनिकाची घेते. ऑल द बेस्ट मानसी. परत एकदा ईशाला आपलंसं करण्याचा प्रयत्न कर. यू कॅन डू इट. मधू काका, हे सांभाळून ठेवा. हो. मोनिका, बाहेर चाललीयस का ग? हो, जरा अर्जंट आहे. मलाही स्टेशन पर्यंत जायचं होतं, सोडशील? नाही, म्हणजे मी तिकडे चालले नाहीये, मी वेगळीकडे चालले आणि जरा घाईत आहे, सो आली. अगं, ईशाचं काय? ईशाचं मी बक्सला सांगून ठेवलंय. बक्स आहे ईशा बरोबर, बरोबर ना बा? आणि ईशाला शाळेतनं सुद्धा बक्सच पिकअप करणार आहे. तो काहीच प्रॉब्लेम नाहीये, मी निघते. थांब ना. नाही म्हणजे माझं जरा काम होतं, जरा थांबशील का? आपण प्लीज नंतर बोलूया ना. आरामात आपण सगळ्या विषयांवर बोलूया. आता मी खूप घाईत आहे. आणि तसंही तुमचं पासवर्डचं डिस्कशन चालूच आहे ना. मी कशाला ना उगाच त्यात मध्ये मध्ये. चालू दे तुमचं डिस्कशन. आय मीन हरी. काय तुम्ही दोघी? तिला एक तर उशीर होतो आणि तिला थांबून ठेवलं. जाऊ दे तिला. झालं. थँक्यू मोहन काका, निघते मी. झालं की नाही तुमचं काम? विजय, तू पण ना. चला पटापटा आवरा, नाही येत त्या. चला शोधा शोधा. एक मिनिट. माझ्या हाती ना वेगळीच माहिती लागली. बोल बघ. मॅडम, ती बेबी ईशा शाळेत नाही आहे. नाहीये? मग कुठे गेली? नाही, त्या टीचर बोलल्या की मानसीताई तिला घेऊन गेल्या म्हणून. पण मानसी इशूला कशी घेऊन गेली? मी टीचरला स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या. नाही नाही, विक्रांत साहेब पण होते ना सोबत. गॉड,
बरं बरं, तू एक काम कर, तू घरीच थांब हा? आणि मला आता अजिबात डिस्टर्ब करू नकोस. पासवर्ड मिळाला की मग मी तुला फोन करते. ओके? मॅडम पासवर्ड घेऊन घरला येणार ना? पिशवीत घालून आणणार आहे का मी पासवर्ड? घरीच येणार ना, अजून कुठे जाणार आहे? तुम्ही या, मी वाट बघते तुमची. वाट बघू नकोस, कामं कर त्यापेक्षा घरातली प्लीज. हा म्हणजे तेच ते. एकदा पासवर्ड मिळाला ना की दळवी घरातल्या सगळ्यांना मी धडा शिकवणार. अरे हो, एक काम कर, घरात जर तुला कोणी विचारलं की मोनिका कुठे गेली आहे तर सांग मैत्रिणीला भेटायला गेली. ओके? चालेल, नो प्रॉब्लेम मॅडम. बाय. एक्सक्यूज मी, तुम्ही पटवर्धन का? मी नाही. ओके, सॉरी. माझ्या हाताला जी काही महत्वाची कागदपत्र लागली त्यात एक अशी नोंद आहे की सदादादा प्रत्येक महिन्याला सोनं विकत घेतो. सोनं हो. दर महिन्याला? हो. हे बघ ना, सोनाराचं नाव आणि पत्ता सुद्धा इथे आहे. आपण जर त्याला भेटलो तर अधिक माहिती मिळू शकेल. कैसे दिया? तुम्ही पटवर्धन का? नाही, मी नाही पटवतो. सॉरी. बोकळा, काय साहेब? मॅडम कुठे तुझी मॅडम? त्या मैत्रिणीकडे गेलेत. काय नाही, अगं थोड्या वेळापूर्वी आम्ही ते जरा एक काय माणसाचा पत्ता, नाव वगैरे असं काही बोलत होतो, ते तू ऐकलं नाहीस ना? नाही बा, मी कशाला बोलू, मला सवयच नाही ना तसली. चांगलंय चांगलंय. नाही काय बातमी फार गुप्त आहे ग, कोणाला कळू नये ना पटकन, असं आम्हाला वाटतं म्हणून. पासवर्ड मिळणार? होती तये सासून सुट्टी मिळेल का? सांग सांग बोला ना, पाऊस पडेल काय? फोन का नाही उचलत आहे? मॅडम
बहिरी झालीयस का तू? नाही झाली नाही, हे लोक करतील. काय चाललंय मागे? तेच तर सांगतेय, ती मानसी घरात आल्यापासून ना नुसती मजा चाललीये. हसताय काय, खेळताय काय, वरडताय काय. मग तू तिकडे काय करतेस? बाजूला येऊन बोल, मला काही ऐकू येत नाहीये. ते समजा जाऊ द्या. आधी मला सांगा, पासवर्ड गावला का? नाही. असं काय करतोय मॅडम? पासवर्ड मिळाला नाही आणि तो कधी मिळणारही नाहीये. म्हणजे कारण पटवर्धन नावाचा एकही माणूस मला भेटला नाही. सगळ्यांनी मिळून ठरवून आपल्या दोघींनाही मूर्ख बनवलंय. कळलंय बघ? काय सांगतोय? कसं काय? आता सगळं इकडेच सांगू का फोनवर तुला? हा इशू काय करतेय? ऐकताय बेबी आवाज? नुसती त्या छोट्या मम्माकडे बघून हसतीये. मॅडम तुम्ही लवकर घरी या बरं आणि तिला घ्या तुमच्या ताब्यात, नाही तर ती गेलीच समजा तुमच्या हातून. ठीक आहे, बघतेच मी काय करायचं. बाय बाय. रिक्षा. इशू सरप्राईज आणलंय तुझ्यासाठी. दिव्या दिव्या दीपत्कार, कानी कुंडल मोती हार, दिव्याला पाहून नमस्कार, दिवा लावला देवापाशी, उजेड पडला तुळशी पाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. तूच नाही ते श्लोक म्हणाला. मॅडम मी निघू का? जायचं नाव काढायचं नाही. डोकं फिरलंय माझं, दिसत नाही का तुला? पण मॅडम गप्प बस. अजून एक शब्द बोललीस ना, बघा बघ. मोठी मम्मा हे इकडे पसरात. चिरू नकोस. असं रागवायचं पण नसतं आणि ओरडायचं पण नसतं. देवाला आवरत नाही. बेटा तू देवाला काय सांगितलंस? ही सगळ्यांना चांगली बुद्धी दे. सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना? हो, तो माझा ऐकेल आणि सगळ्यांना छान बुद्धी दे. आता मोठ्या मम्माला जरा जास्त प्रसाद दे, तिला खूप गरज आहे. दे. हे घे मोठी मम्मा. हे घे बकुळा मावशी. चला मॅडम आता तरी मी निघू का? प्रसाद हवा होता ना, हा खा आणि गप्प बस.